श्री स्वामी समर्थ. मीन राशी 3 ते 9 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील का? नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक अडचणी कमी होऊन स्थैर्य आणि समाधान लाभेल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि प्रेमळ बनेल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास अधिक दृढ होईल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? चला तर मग जाणून घेऊया मीन राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी आध्यात्मिक ऊर्जा, सकारात्मक बदल आणि प्रगतीची नवी दिशा घेऊन येणारा ठरू शकतो. गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून मनात असलेली काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल आणि त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. या आठवड्यात भावनेपेक्षा विवेकाला अधिक महत्त्व दिल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. संयम, श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर हा आठवडा अनेक क्षेत्रांत समाधान आणि यश देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत अनुकूल आणि प्रगतिकारक ठरण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या मेहनती, प्रामाणिकपणा आणि सर्जनशील विचारसरणीमुळे कार्यालयात तुमचा मान वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेले प्रकल्प पूर्ण होण्यास सुरुवात होईल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि विस्ताराच्या योजना यशस्वी ठरतील. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्ट संवाद आणि विश्वास कायम ठेवणे आवश्यक राहील. कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र तपासल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास मोठा फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाचे विशेष कौतुक होईल आणि भविष्यातील मोठ्या संधींची सुरुवात होऊ शकते. तुमची कल्पकता, शांत स्वभाव आणि मेहनत तुम्हाला यशाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा लाभदायक आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि व्यवसायातून अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळू शकतो. मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरातील काही महत्त्वाच्या गरजांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. बचतीवर विशेष भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोखमीच्या व्यवहारांमध्ये घाई करू नका. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याला आर्थिक मदत करावी लागू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक ताण कमी होईल आणि मनात समाधानाची भावना निर्माण होईल. योग्य आर्थिक नियोजनामुळे भविष्यात मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब, प्रेम आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण या आठवड्यात प्रेमळ, शांत आणि आनंददायी राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले गैरसमज संवादामुळे दूर होतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि एकमेकांवरील विश्वास वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा अत्यंत रोमॅन्टिक आणि आनंददायी ठरू शकतो. भविष्याबद्दल महत्त्वाच्या चर्चा होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी कामाच्या व्यापातून वेळ काढून कुटुंबासोबत अधिक वेळ घालवावा. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीमुळे उत्साह वाढेल. एखाद्या शुभकार्याची योजना आखली जाऊ शकते. तुमच्या प्रेमळ आणि समंजस स्वभावामुळे कुटुंबात तुमचा मान अधिक वाढेल. प्रेम, विश्वास आणि परस्पर आदर यामुळे वैवाहिक जीवन अधिक सुखकर बनेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत प्रेरणादायी आणि यशदायी ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे अधिक सोपे जाईल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन विषय शिकण्याची उत्सुकता वाढेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. मित्रांच्या चुकीच्या प्रभावापासून दूर राहणे आवश्यक आहे. संशोधन, कला, साहित्य किंवा सर्जनशील क्षेत्रात असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सकारात्मक घडामोडी घडू शकतात. सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि शिस्त यामुळे भविष्यात मोठे यश मिळण्याचा मजबूत पाया तयार होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहील. मात्र मानसिक ताण आणि भावनिक चढउतार टाळणे आवश्यक आहे. कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. नियमित झोप, संतुलित आहार आणि हलका व्यायाम यांना प्राधान्य द्या. पचनाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे बाहेरचे आणि तेलकट अन्न कमी खा. योगाभ्यास, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता मिळेल.
पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. काम आणि विश्रांती यामध्ये योग्य समतोल राखल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतील. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्यास मानसिक ऊर्जा वाढेल. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा आणि नवचैतन्य जाणवेल. प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा धार्मिक कारणासाठी प्रवासाचा योग येऊ शकतो. हा प्रवास लाभदायक आणि प्रेरणादायी ठरेल. नवीन लोकांशी ओळखी वाढतील आणि भविष्यात त्याचा करिअर किंवा व्यवसायात चांगला फायदा होईल. समाजात तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि जुने संबंध अधिक दृढ होतील. प्रवासादरम्यान कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. वाहनाची तपासणी करूनच लांबचा प्रवास करा. समाजसेवा किंवा एखाद्या चांगल्या कार्यात सहभागी झाल्यामुळे मान सन्मान वाढेल. तुमचा दयाळू, समंजस आणि मदतीचा स्वभाव अनेकांची मने जिंकेल. आठवड्याच्या शेवटी एखादा संस्मरणीय अनुभव किंवा आनंददायी भेट मन प्रसन्न करेल. उपाय: दर गुरुवारी भगवान श्रीविष्णू आणि श्री दत्तात्रेय यांची श्रद्धेने पूजा करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. पिवळी डाळ, हळद, केळी किंवा पिवळे वस्त्र गरजू व्यक्तींना दान करा. गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घाला. धार्मिक ग्रंथांचे वाचन करा आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या. कोणताही निर्णय भावनेच्या भरात न घेता शांतपणे विचार करून घ्या. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करून दिवसाची सुरुवात करा. एकूण हा आठवडा मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, आर्थिक स्थैर्य, मानसिक समाधान आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येणारा ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात विस्तार आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. योग्य नियोजनामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल आणि बचतीत वाढ होईल. कुटुंबातील वातावरण प्रेमळ राहील, तसेच जोडीदार आणि प्रिय व्यक्तींसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती, नवीन ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेत जाईल. तुमची कल्पकता, संवेदनशीलता, श्रद्धा आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला अनेक क्षेत्रांत यश मिळवून देतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा व्यावसायिक यश मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील आणि पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळेल. धन्यवाद.